नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। बारामती विधानसभेच्या निवडणुकीकडे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। लोकसभेप्रमाणेच याही वेळेस पवार विरुद्ध पवार अशीच लढत या बारामती विधानसभेला पाहावयास मिळत आहे। कधी नव्हे एवढी रंगत या बारामती विधानसभेला होणार आहे। आपण आहोत बारामती तालुक्यातील मोडवे या गावी। दुष्काळी पट्ट्यातील हे गाव तसं बघायला गेलं तर राजकारणाशी संबंधित भरपूर प्रमाणात आहे। येथील सामान्य लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात, कोणाच्या बाजूने या लोकांचा येथील कल आहे, हे आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। काय सांगताल आपण, आता बारामती विधानसभेचा निवडणूक लागलेली आहे, पवार विरुद्ध पवार अशी लढत होती आहे। काय वाटते आपल्याला, कोणाच्या बाजूने पारडं जड राहील? आता अजितदादाचं पारडं जड राहील, कारण दादांची कामं आणि त्यांची निर्णय क्षमता, कार्यतत्परता याच्याकडे बघून दादाच 100% निवडणूक जिंकून येतील असा सर्व आमच्या मोडवेकरांचा आणि येथील पंचक्रोशीचा अंदाज आहे। आणि 100% लीड 1 लाखाच्या वरतीच राहील। साहेबांनी योगेंद्र पवारांना पाठिंबा दिलाय, त्याबद्दल काय सांगतात? आता साहेबांची निवडणूक नाहीये ही, योगेंद्र पवार हा नौका उमेदवार आहे। तसं दादा हे 35 वर्ष जनसामान्यांची आणि लोकांची सेवा करत आहेत, तरी सर्वसामान्यांचा कल हा दादांच्याकडेच राहील आणि भरघोस मतांनी निवडून येतील। अजूनही काही लोक आहेत, काय सांगताल आपण, कशी वाटते निवडणूक बारामतीची? काय आता एकतर्फीच निवडणूक होणार आहे, दादाच निवडून येतील। दादांचं विकास कामं चांगली आहेत, तर सर्वसामान्यपर्यंत कामं पोचलेली आहेत। 30 वर्ष दादांना दिले, आता पुढच्या उमेदवाराला 30 वर्ष द्या असं साहेब म्हणतायत। नाही ना, आता ते नवीन उमेदवार आहे, नवीन हे, त्याच्यामुळं त्यांचं अवघड आहे ना। त्याच्यामुळे दादाला दिलं तर दादा काही पण पुढे करू शकतात। अजूनही काही लोक आहेत, ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत गावातील, त्यांच्याकडून आपण, दादा निवडणूक लागली आता बारामती विधानसभेची, काय वाटतंय आपल्याला? काय योग्य आहे दादाचं हेच ठीक आहे, दादाच निवडून यावं आम्हाला। पाण्याची काय परिस्थिती आपली आता दुष्काळाचं पाणी तर आम्हाला पाऊस पडला थोडं 2 महिने पाणी असतं, नंतर पाणी नसतंच। दादांच्याकडून काय अपेक्षा आहे? दादा जर निवडून आले तर काय अपेक्षा आहे दादांच्या? पाणी आणि खडी मस्तीचं आणि गायांचं एवढा विषय मिटवू आमचा। गायांची काय भानगड आहे, म्हणजे काय आहे गायांचं? कोण गाया? हा, म्हणजे दादांचंच जवळजवळ फिक्स लागलं असं वाटतंय? अगदी 100%। तू नवयुवक वाटतोय, थोडस काय सांगशील या निवडणुकीविषयी? आता ही निवडणूक पाहता तर बारामती विधानसभेला 100% दादांची ही आहे, दादा निवडून येतील। कारण तर विकासाच्या दृष्टीने बारामती तालुक्यातला जवळजवळ जगातला महाराष्ट्र नाही, देश नाही, आपला भारत देशात बघितलं, महाराष्ट्रात बघितलं तर बारामती तालुका 1 नंबरला आहे। आणि त्याच्यामध्ये प्रशासकीय एवढ्या मोठ्या इमारती, नंतर ह्या सगळ्यांचा विकास पाहता दादांच्या पुढे शब्दच नाही। दादा असतील तरच विकास होऊ शकतो। योगेंद्र पवार आहेत, परंतु योगेंद्र म्हणजे साहेब म्हणजे योगेंद्र होत नाही, दादा इथे दादाच राहू शकतात। दादांसारखा विकास कोणीच करू शकत नाही महाराष्ट्राला, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। कुठला जरी नेता आला तरी आजकाल बातम्याला चाललंय की मला बारामती सारखा विकास करायचा आहे, परंतु दादासारखं काम करणं सोपं नाही। त्यासाठी दादांसारखं काम करणं सोपं नाही। साहेब योगेंद्र म्हणजे साहेब नव्हेत असं या नवयुवकाचं म्हणणं आहे। ते काय हॉटेलमधील अजूनही काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, काय सांगताल, बारामती विधानसभेची निवडणूक लागली, आता कोणाचा प्रचार किंवा कोणाचं पारडं जड आहे? आता तुतारीचं पारड जड आहे। कशावरनं म्हणताय? कारण की जुनी माणसं ही जुन्या माणसाला जाणार ना, त्यामुळं विषय असा आहे की जुनी माणसं सोडून नव्याला नाही देऊ शकत। लोक म्हणतात दादांनी विकास केलाय बारामतीचा, जर वडील असतील तरच पोरगा विकास करू शकतो, हे तर महत्वाचं आहे। तर तिथं मुलीला माझ्या 5 ते 6 लाखापर्यंतचा खर्च होता, तो दादांच्या एका फोनमुळं तो खर्च सगळा माफ झाला। या मोडवे गावामध्ये काही महिला देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मावशी, बारामती विधानसभेची निवडणूक लागली, या काय वाटते, कोणाचं पारडं जड आहे आता? अजित दादा। कशावरनं म्हणताय अजित दादांचं? लाडक्या बहिणीचं काय ते, लाडक्या बहिणीचं किती पैसे आले तुम्हाला? अगोदर आलं तर 3, परत आलं 1.5, आता पुन्हा 3 आलं, तर तेवढ्यात बंद झालंय आता तर। बंद झालंय का? हा, मग आता चालू करायला पाहिजे। आता खुश होताल तुम्ही म्हणायचं? आणि मग काय, मतदान कोणाला होईल आता? दादांनाच। काय वाटतंय, आता बारामती विधानसभेची निवडणूक लागली, मतदान कोणाला जास्त, कोणाचं पारडं जड येईल? आता काय तसं सांगता येते, तरी म्हणजे वाटतंय अजितदादाचं, म्हणजे वाटतंय। हा, कशामुळे वाटतंय? आता काय
आता काय माहिती विकासामुळं गावात विकास आहे, पाणी दिलं तर म्हणजे म्हणल्यात देतो, त्याच्यामुळं मग एखाद्या वेळेस वाटतंय म्हणजे तसं की येईल म्हणून. आणि आता लाडक्या बहिणीचं लाडक्या बहिणीचे किती पैसे मिळाले? 7,500 भेटले की. होय का? हो 7,500 भेटले. मग मतदान कोणाला होईल यावेळेस इकडे? अजितदादालाच होणार. हा वाटतंय बारामती विधानसभेची निवडणूक लागली, या गावात कोणाचं पारडं जड राहील? अजितदादाच. कशावरनं? संपूर्ण लोकांचा कलच तिकडे आहे ना सध्या. होय का? हा. साहेबांचा हात आहे युगेंद्र दादा पवारांच्या पाठीमागे. असला तरी आता कसं आहे, फरकच झाला. नवीन तरुण पिढी दादांच्याच पाठीमागे आहे. दादांनी बरीच कामं केलेली आहेत, सगळीकडे विकासाची कामं आहेत. मोडवे गावात पाण्याची परिस्थिती काय आहे? पाणी आता पाण्याचा प्रश्न सोडवला आहे दादांनी, बर. तर बाकीचे प्रोसिजरला आहे त्यांचे, बर, बर. त्यामुळे ते लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे. म्हणजे मतदान इकडे मोडवे गावात जास्त प्रमाणात होणार दादांना 90%.